नमस्कार, मी यामिनी महामुणकर। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येतेय। बातमी आहे 10वीच्या निकालासंदर्भात। उद्या 10वीचा निकाल लागणार आहे। उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने 10वीचा निकाल लागणार आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे। यंदा ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या, त्या परीक्षांना थोडा उशीर झालाय। त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही उशिरा लागण्याची शक्यता होती। मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच लागणार आहेत। गेल्या आठवड्यातच बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला होता। इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो दिनांक 17 जून 2022च्या दुपारी 1 वाजता लागणार आहे। खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता। आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो। विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे। येत्या काळात विमानाचं तिकीट महागण्याची शक्यता आहे, कारण दिल्लीतील जेट फ्युएलमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। तब्बल 16.30% इंधनाचे दर वाढलेत। 2022 मध्ये इंधनाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्यात। दिल्लीत इंधनाचा दर हा 1.41 लाख रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचलाय। 2022 मध्ये हवाई इंधनाच्या किमती सलग 10 वेळा वाढवण्यात आल्यात। त्यामुळे येत्या काळात विमान तिकीट महाग होऊ शकतं। केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंच्या जुहू येथील अधीश बंगल्याच्या वादावर कोर्टानं MCZMAच्या जिल्हास्तरीय समितीकडे दाद देण्याचे आदेश दिले आहेत। मुंबई महापालिकेनं अधीश बंगल्यात कथितरित्या बेकायदा बांधकाम झाल्याप्रकरणी नोटीस बजावली होती। त्यानंतर पालिकेच्या पथकानं पाहणीही केली होती। या बंगल्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता। बंगल्याची मालकी असलेली कंपनी कालका रिअल इस्टेट आणि संचालक कांता रामचंद्र राणे यांना मुंबई महापालिकेच्या नोटिसा आणि आदेशांना आव्हान देणारी रीट याचिका हायकोर्टात दाखल केली होती। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर मलिकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। अशातच नवाब मलिक जेलमध्ये असताना देखील त्यांच्याकडे अल्पसंख्याक खात्याचं मंत्रिपद आहे। हे मंत्रिपद रद्द करण्यात यावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून केली जात होती। तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या मंत्रिपदाबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकींसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडतीये। या बैठकीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत। या बैठकीत मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांकडून आढावा घेणार आहेत। भाजपने 6व्या जागेसाठी उमेदवार उभा केला आहे, त्यामुळे 6व्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नावर या बैठकीत चर्चा होणार आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। भाजप प्रदेश कार्यालयातल्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। भाजपच्या या बैठकीत 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जाणार असल्याची माहिती आहे।
तर दुसरीकडे शिवसेनेवर नाराज आमदारही भाजपला साथ देण्याची शक्यता आहे। राज्यसभा निवडणुकीत संजय राऊतांनी अपक्षांवर घोडेबाजाराचा आरोप केला होता। त्यावरून अपक्ष आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे अपक्ष आमदार विधान परिषद निवडणुकीत मवियाला साथ देणार की हात दाखवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणावर बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत बाठिया आयोगाच्या रिपोर्टवर चर्चा करण्यात येणार आहे। काँग्रेस खासदारांच्या शिष्टमंडळाने संसदेत जाऊन लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली। अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ संसदेत पोहोचलं। यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत चर्चा केली। राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात त्यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली। काँग्रेस खासदारांसोबत पोलिसांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे। ये सारे जो हो रहे हैं हमारे मोदी जी और अमित शाह जी के निर्देश पे हो रहे हैं। इसलिए जहां जहां सुविधा होगी कांग्रेस को और तोड़ो, कांग्रेस के बीच और खाई बढ़ा दो, कांग्रेस के भीतर अंदरूनी लफड़ा को बढ़ा कैसे दिया जाए, इसके सारे साजिश हो रहे हैं। हमारे ऊपर जिस तरीके से अत्याचार और हिंसा हुआ है और होने वाला है, विस्तृत रूप से इसके व्याख्यान हम लोग दिए हैं स्पीकर साहब को। स्पीकर साहब हमारे सारे बात बड़े ध्यान से सुना हुई है। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल गावातील पाणी टंचाईचं भीषण वास्तव्य न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं होतं। या बातमीची अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे। जिल्हाधिकारी नवनीत कौर यांनी गावात जाऊन पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला। या गावात आधी केवळ एका टँकरने पाणी पुरवठा केला जायचा, आता तब्बल 12 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी या पाणी पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे आदेशही स्थानिक प्रशासनाला दिले। पानी का तुमने कौन सा स्पॉट चेक किया बताया? हाँ? नहीं अभी जो आता बातमी आहे गुजरातमधून। वलसाडच्या एका पॉश एरियात तरुणाला काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। एक तरुण रेस्टॉरंट बाहेर उभा असताना अचानक आलेल्या 2 ते 3 तरुणांनी आधी त्याच्याशी वाद घातला आणि त्यानंतर थेट त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली। या मारहाणीने हादरलेल्या तरुणाने जीव वाचवण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये धाव घेतली, पण तिथेही या गुंडांनी काठ्यांनी त्याला मारलं। यावेळी त्याच्या या बचावासाठी कुणीही पुढे आलं नाही। दरम्यान या प्रसंगाने काही काळ परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं। राहुल गांधींची चौकशी करून केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। केंद्रीय यंत्रणा भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मोदी सरकार आणि केंद्रीय यंत्रणांविरोधात आज राजभवनाबाहेर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोलेंनी दिलाय। देशाचा रुपया रोज खाली पडते आहे आणि याचा आवाज हा सातत्यानं राहुल गांधीजींनी उचलला, जनतेचा आवाज उचलला आणि म्हणून राहुलजीचा आवाज दाबण्यासाठी या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीची जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा विरोध गेल्या 4 दिवसापासून राज्यातच नाही तर देशामध्ये सुरू झालेला आहे।
नुसते काँग्रेसचेच लोक नाही तर सामान्य लोक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतात आहे आणि हा उद्रेक जो आहे हा उद्रेक भारतीय जनता पार्टीच्या उलट्या गिनतीच्या सुरुवातीचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. नाना 4 दिन से आप लोग आंदोलन कर रहे हैं लेकिन सरकार पर कोई असर कहीं नहीं दिखेगा. देखो, जुल्मी व्यवस्था जब होती है वो व्यवस्था का यही हाल होता है. इनको ये पता नहीं कि हम लोकतंत्र में हैं, ये अंग्रेजों के जैसे नहीं है. अंग्रेज तो हमारे पे राज करने आए, ये लोकतंत्र के आधार पर ये सत्ता पे आए हैं. लेकिन इनको ऐसा लगता है कि हम अंग्रेजों जैसे हमारी भूमिका है, अब हमको कोई नहीं हटा सकता. लोकतंत्र कितना भारी है ये आने वाले दिनों में इनको पता लगेगा और इसलिए जनता की आवाज को वो न सुन सक रहे हैं. मन की बात बताते बताते उन्हें देश को बेच डाला और ऐसी परिस्थिति हुई कि आखाती देशों से माफी मांगने की नामुश्किल हमारे देश के प्रधानमंत्री पे आई और ऐसे परिस्थिति में उनको देश की जनता का आज आवाज समझ में नहीं आ रहा है, लेकिन इस आवाज का परिणाम उनको आने वाले दिनों में समझ में आ जाएगा. शेख हुसैन ने सर जिस तरीके से नाना टिप्पणी की है, निजी अभद्र टिप्पणी की है प्रधानमंत्री को, इसके ऊपर क्या कहेंगे? क्या पार्टी की तरफ से उनके ऊपर कोई कार्रवाई की जाएगी? हो गया, पुलिस ने कार्रवाई कर ली है, पार्टी भी कार्रवाई कर विधान परिषदेच्या निवडणुकीला घेऊन संजय राऊत असं म्हणतात की काँग्रेसला द्यायला आमच्याकडे मतच नाहीये. संजय राऊत असं म्हणतात काँग्रेसला द्यायला आमच्याकडे मत नाही. आज संध्याकाळी सर्वपक्षीय मीटिंग आहे त्याच्यामध्ये निर्णय होणार. ठीक. अरे किधर गई एबीपी हो गया ना. देशभरात काँग्रेसकडून निदर्शनं केली जात आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. यावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी निदर्शनं केलीत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. हैदराबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. या ठिकाणी संतप्त आंदोलकांनी बसेसची तोडफोड करत जाळपोळ केली. भ्रष्टाचाराचा नगर पॅटर्न. नगरमधल्या GIS योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, सरकारी अधिकाऱ्यांचा असाही भ्रष्टाचार, पैसे भरूनही मिळालं नाही घर. सरकारी अधिकाऱ्यांचं नगरमधल्या GIS नगरमधल्या GIS योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं आपल्या समोर येतंय. सरकारी अधिकाऱ्यांचा असाही भ्रष्टाचार, पैसेही गेले आणि घरही गेलं. पैसे भरूनही मिळालं नाही घर, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी त्या घराच्या बांधकामासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला. 2005-06ला घराचं बांधकाम सुरू झालं. मात्र मधल्या काळात 2007-08च्या दरम्यान ते बांधकाम बंद पडलं. आम्ही वेळोवेळी त्यांना त्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी कुठल्याही बैठका न घेता, आलेले जे पैसे आहे याचा हिशोब न देता आम्हाला त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलं. जवळजवळ 8.25 लाख रुपये भरलेत आणि अजूनही काय आम्हाला ते ताब्यात भेटलेलं नाही. आमची खूप मोठी फसवणूक. कारण मिस्टर माझे 1 वर्ष झाले एक्सपायर झालेत कोरोनाच्या याच्यात. मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही ते घेतलं होतं, पण त्यांचं स्वप्न काय पूर्ण होऊ शकलं नाही. प्रॉव्हिडिंग फंड काढायला गेले तर त्या प्रॉव्हिडिंग फंडामधून त्यांचे पैसे कट होऊ राहिले. काय तर ते पैसे कट होऊ राहिले. त्यांच्या ताब्यात आज जागा नाही, काही नाही. काही जण मेले ते ह्याच्यात, तरी त्यांना ताबे नाही. आमचं एक स्वप्न होतं, एक घर असा म्हणून. मुलं लहान असतानाच त्यांनी हे योजनेमध्ये घेतलं, पैसे भरले, पण ते एक्सपायर झाल्यानंतर अजूनही आम्हाला ताबा नाही, घर पूर्ण झालेलं नाही आहे.
8-8.5 लाख रुपये भरल्यानंतर आम्ही नाही का ताबा मागवला, तर ते बोलले नाही का एक देऊ केल्यानंतर पुढं गेल्यानंतर आता म्हणतात की हे नाही आहे, बॉडी नाही आहे इथं, सरकारच्या हातात गेलेलं आहे. आता केस दिलेली म्हणजे ज्यावेळेस केस लागन, निकाल लागन त्यावेळेस तुमचा ताबा मिळून जाईल. त्याच्यापैकी या 3 संस्थांचे ऑडिट नंतर झाले 2012-13पर्यंत, 12-13मध्ये झाले जवळपास. आणि एका संस्थेचं तर ऑडिटच झालेलं नाही आहे, साई दत्त गृहनिर्माण सहकारी संस्था. या कारणामुळं मग 2015मध्ये आम्ही या संस्थांचा सर्वे केला आणि त्याच्यात लिक्विडेशनमध्ये घेण्याची कार्यवाही केली. अवसायनात घेतल्या या संस्था. या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्थापन झालेल्या संस्थांची माहिती घेण्यासाठी मी गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव शहरातील दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयात गेलो असता तेथे मला उडवाउडवीची उत्तर देण्यात आली आणि सध्या त्या संस्थांचं बांधकाम अपूर्ण असून ते का अपूर्ण आहे याची सखोल चौकशी केली असता त्यावर सध्या व्यावसायिक नेमलेले आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन व खजिनदार यांच्यावर केली नसल्याचे निदर्शनास आले. शिवडी बीडीडी चाळीचा पुनर्विकास रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारने नकार घंटा वाजवली आहे. केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना पत्र पाठवलंय. आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणात या चाळींच्या पुनर्विकासाची कोणतीही सक्षम तरतूद नसल्याचं सोनोवाल यांनी पत्रात नमूद केलंय. शिवडीमधील चाळी या केंद्र सरकारच्या जागेवर आहेत. या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत पाठपुरावा करतायत. त्यामुळे त्यांनी केंद्रीय बंदरे मंत्रालयाला पत्र पाठवून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती. त्यावर आता केंद्रानं पत्र पाठवून उत्तर दिलंय. चाळीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे परवानगी मागितली, तर ती परवानगी ती देत नाही. म्हणजे राज्य सरकार करायला तयार असेल तर केंद्र सरकार BPT किंवा अशा ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत किंवा NTC आहे ते देत नाही आणि स्वतःही करत नाही. तर तोही निवेदन आज आम्ही माननीय राज्यपालांना आम्ही देण्याचं काम केलेलं आहे की या बाबतीत देखील सुस्पष्ट धोरण त्यांनी करावं आणि जे कामगारांवरती जी आज उपासमारीची जी वेळ येते ती त्वरित थांबवावी. चेतन यांना हे पत्र आलेलं आहे. चेतनकडून जाणून घेऊया, चेतन किती वर्ष पाठपुरावा करताय आणि हे जेव्हा पत्र आलं तेव्हा किती धक्का बसला? खूपच मोठा धक्का बसला आम्हाला. आम्ही 2017पासून म्हणजे तत्कालीन मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या बंगल्यावर आम्ही बाळासाहेब साहेब यांच्या उपस्थितीत भेट घेतलेली आणि पुनर्विकासाबाबत आम्ही विनंती केलेली. त्यांनी BPTला सांगितलं तो प्रस्ताव बनवा आणि केंद्र शासनाकडे पाठवा. तसा तो त्यांनी पाठवला आणि आज आम्हाला एक पत्र येतं की निश्चित हे धोरणच नाही आहे, त्यामुळे हा प्रकल्प फेटाळला गेला हे आम्हाला दिसतंय. बरं, आता नेमकं काय केलं गेलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? ह्या चाळीच्या बिल्डिंगच्या खालची जमीन जी आहे केंद्र शासनाने राज्य सरकारला दिलेली आहे भाड्याने. आता ती 99 वर्षाची मुदत पण संपत आली आहे. तर कमीत कमी केंद्र सरकारने तरी स्वतः या चाळीचं डेव्हलपमेंट करावं. त्याला खीळ बसणार आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आमच्या विकासाला जर अशीच खीळ बसत राहिली तर आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांविरुद्ध आम्ही आंदोलन करण. कारण भरपूर वर्ष झाले, किती पिढ्यानपिढ्या झाले लोक इथं रहिवाशी आहेत. राज्याचं आणि BPTचं म्हणा हे तुमच्यात तुम्ही मिटू आणि ते ह्या लोकांचा कुठेतरी सोय तरी करा ना. दुसरी आता BPT चाळी चाललेले आहेत ती तरी तुमचा या पर्याय तुम्हाला हे करून सांगणार. कारण मरेपर्यंत तुम्ही ठेवणार का? एखाद्याची बिल्डिंग कोसळणार, 10-20 माणसं मरणार, तोपर्यंत आपण इथल्या लोकांनी वाट बघायची काय, असा आमचा सवाल आहे. स्पेशल केस म्हणून या शिवडी BDD चाळीचा विचार केला जावा अशी विनंती या निमित्तानं हे सगळे नागरिक आपल्याला करताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, शिवडी BDD. सर्वात मोठी बातमी समोर येतेय. राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. मुंबईत काँग्रेसचा आंदोलन सुरू आहे. याबाबत आपल्याला अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. प्रशांत, सब आम नागरिक हो या यूथ कांग्रेस के सिपाही हो, राहुल गांधी जी के सिपाही हो, हम सच की लड़ाई लड़ते हैं ना, विश्वास. आपण पाहतोय की मुंबईमध्ये
काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींची चौकशी सुरू होती. याबाबत राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. तर आता मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलेला आहे. मुंबईत देखील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. सुरू झालेल्या आंदोलनाचा लोड आता थेट मुंबईत पोहोचला. आपण बघतोय की हँगिंग गार्डनचा सगळा युथ काँग्रेस या ठिकाणी जमा झालेला आहे, गोळा झालाय. काय मै बी राहुलचा बोर्ड घेऊन तुम्ही निघताय? आमचे नेते आदरणीय राहुल गांधी यांच्यावरती ही आजची केस नाही, खूप जुनी केस आहे. फक्त आज मुद्दा एवढाच आहे, नरेंद्र मोदींनी जी महागाई केलेली आहे त्या महागाईमध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, नरेंद्र मोदींनी महागाई केली आहे त्याचा वेगळीकडे एक म्हणजे निषेध नेमका कशाचा, म्हणजे की महागाईचा निषेध का राहुल गांधींच्या चौकशीचा? आज जो राहुल गांधी जी को बुलाया जा रहा है और कांग्रेस पार्टी को घेराव में ले जा रहा है वो क्यों है? क्योंकि राहुल गांधी जी महंगाई और हर एक चीज पे आवाज उठाते हैं. तो आवाज दबाने के लिए ये अलग अलग एजेंसीज द्वारा हमें दबाने की कोशिश कर रही है. मगर हम भी गांधीवाद लोग हैं, हम नहीं रुकने वाले हैं, हम डटे रहेंगे और सड़कों पर रहेंगे. महाराष्ट्रामध्ये सरकार तुमचं आहे, त्याचबरोबर तुम्ही आज सरकार सत्तेत असून सुद्धा तुम्ही आज मोर्चा निघताय. हम गवर्नर से मिलने जा रहे हैं, गवर्नर तो उनका है, गवर्नर जी से मिलने जा रहे हैं और पूरी यकीन है कि गवर्नर साहब आज हमें मुलाकात जरूर करेंगे. तुम्हाला वाटतंय की पोलीस तुम्हाला रस्त्यातच रोखतील का, राजभवनापर्यंत जाऊ देतील? पुलिस अपना काम करेगी, हम अपना काम करेंगे. हम राहुल गांधी जी की सिपाही है और देश में ये मैसेज देना बहुत जरूरी है कि देश का नागरिक आज राहुल गांधी जी के साथ खड़ा है. देशाचा नागरिक राहुल गांधींबरोबर आहे, अशा प्रकारचं म्हणणं आहे. युवक काँग्रेस एकत्र आली आहे. हँगिंग गार्डनचा हा परिसर पूर्णपणे गोष्टांनी सध्या दुमदुमतोय. आपण बघतोय की या ठिकाणी बऱ्याच प्रकारात मोठे झेंडे सुद्धा आलेले आहेत, अनेक नेते कार्यकर्ते आलेले आहेत, महिला काँग्रेस पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. कशासाठी मोर्चा? तुम्ही लोक आहेत तर आमच्या बरोबर बस झालं. हो, पण का मोर्चा का? मोर्चा बातमी आहे बिहारमधून. अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे. अशात बिहारच्या छपरामध्ये आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी संतप्त आंदोलकांनी ट्रेन पेटवून दिली. या आंदोलकांना रोखताना पोलिसांच्याही नाकी नऊ आल्या. पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक भरती योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यासह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.